अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी कशी भरावी, का भरावी, आई नसेल तर काय करावं, किंवा आई विधवा असेल तर काय करावं, किंवा मुलगी विधवा असेल तर काय करावं, ही संपूर्ण माहिती आपण आश्रमात जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तर अधिक मास हा 17 मे पासून ते 15 जून पर्यंत असणार आहे। या अधिक मासालाच कोणी कोणी मलमास म्हणतं। आता मलमास का म्हणतं? कारण की या महिन्यामध्ये किंवा या मासामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही, जसं की गृहप्रवेश असेल किंवा कुठलंही शुभ कार्य असेल, लग्न कार्य असेल, बारसं असेल, आपण कुठलेही शुभ कार्य या महिन्यामध्ये आपण करत नाही, त्यामुळे याला मलमास असं म्हटलं गेलं आहे। त्याचबरोबर या महिन्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलं जातं। आता पुरुषोत्तम मास का म्हटलं जातं तर बघा, या महिन्याकडे पौराणिक कथेनुसार असं सांगितलं गेलं आहे की या महिन्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, त्यामुळे भगवान विष्णूंनी या मासाला, या महिन्याला आपलं नाव दिलेलं आहे, ते म्हणजे पुरुषोत्तम, म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलं आहे। त्याचबरोबर या महिन्याला कोणी कोणी धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात। धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या लेकीला आणि जावायला आपल्या घरी बोलून त्यांचा लक्ष्मीनारायण स्वरूप त्यांचा मानपान केला जातो, त्यांना दान दिलं जातं। आता ते दान कोणतं द्यावं, काय द्यावं, ही माहिती तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण बघणार आहोत की जसं लेकीला आणि जावायला आपल्या घरी बोलून त्यांना आई वडील दान देत असतात, त्यांच्या यथाशक्तीनुसार त्यांचं मानपान करत असतात, तसंच या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये मुलीने सुद्धा आईची ओटी भरायला तितकंच जास्त महत्त्व आहे। जसं जावायला दान दिल्यावर मुलीच्या घरी सुख शांती नांदते, समृद्धी नांदते, त्याचप्रमाणे आई वडिलांची सुद्धा प्रगती होते, भरभराट होते, म्हणून जावायला आणि लेकीला मानपान देणं, त्यांना दान देणं हे महत्त्वाचं आहे। जसं अधिक महिन्यामध्ये जावायला दान करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे, तसंच मुलीने सुद्धा आईची ओटी भरण्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे। मुलगी आईची ओटी एरवी कधी भरू शकत नाही, पण या अधिक महिन्यामध्ये मुलगी आईची ओटी भरू शकते। आता सर्वात प्रथम आपण बघूया की जर मुलीला आई नसेल तर काय करावं। तर बघा, अशा वेळेस तुम्ही तुमच्या काकूला किंवा तुमच्या मावशीला किंवा बघा तुम्ही ज्या कुठल्या स्त्रीला तुमच्या आई समान मानता अशा स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता। कारण की बघा, जेव्हा आपण आईची ओटी भरतो की आईला आपण तिच्या आवडीच्या वस्तू देत असतो, तिची ओटी आपण भरत असतो, तेव्हा नक्कीच तिच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते। त्याचबरोबर आपण दान दिल्याने आपल्या मनात सुद्धा तेवढ्याच पटीने त्या गोष्टींची वाढ होत असते, आपल्याला सुद्धा सुख शांती समृद्धी नांदत असते, म्हणून ही परंपरा आहे। म्हणून बघा, जर तुम्हाला आई नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये ज्या कुठल्या स्त्रीला तुम्ही आई समान मानता, मग तुमची ती काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, तर अशा स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता। त्याचबरोबर बघा, आता जर आई विधवा असेल तर मग काय करावं। अशा वेळेस बघा, जरी तुम्ही आईची ओटी भरू शकत नाही विधवा असल्यामुळे, तरी सुद्धा तुम्ही तिच्या आवडीची वस्तू तुम्ही देऊ शकता, ती तुम्ही तिला देऊ शकता, जेणेकरून बघा असं नाही की ओटी भरलीच पाहिजे असं काही नाही, पण तुम्ही तिच्या आवडीची वस्तू जरी तुम्ही तिला दिली तरी सुद्धा तुमच्याकडनं आईची ओटी भरल्या समानच होणार आहे। म्हणून बघा, जर तुमची आई विधवा असेल तर तुम्ही तिच्या आवडीची वस्तू, ती मग कुठलीही असू द्या, कुठलाही दागिना असू द्या, कुठली एखादी वस्तू असू द्या, तर ती तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर जर मुलगी विधवा असेल तर मग काय करावं। जर मुलगी विधवा असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीकडनं तुमच्या आईची ओटी भरून घेऊ शकता, किंवा तुमच्या जावेकडनं तुम्ही तुमच्या आईची ओटी भरून घेऊ शकता, किंवा बघा तुम्ही तुमच्या आईला काहीतरी भेटवस्तू देऊ शकता। असं नाही की ओटी भरलीच पाहिजे, तुम्ही कुठलीही भेटवस्तू जी तुमच्या आईला आवडते, मग ते वस्त्र असेल, दागिना असेल किंवा अन्य कुठलीही गोष्ट असेल, ती तुम्ही तुमच्या आईला भेटवस्तू म्हणून देऊ शकता। तर अशा वेळेस तुम्ही या सगळ्या काही गोष्टी जे तुम्ही करू शकता। आता तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न नसेल तर आता आपण बघूया की आईची ओटी नेमकी कशी भरावी। सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमच्या आईला तिच्या पसंतीने तुम्ही साडी घेऊ शकता। साडी जरी घेतली असेल तरी सुद्धा बघा, त्यामध्ये तुम्हाला खण ठेवणं म्हणजे ब्लाऊज पीस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये श्रीफळ असणं, त्याचबरोबर त्यामध्ये शृंगाराच्या वस्तू असतील, मग ते लिपस्टिक असेल किंवा टिकलीची डब्बी किंवा टिकल्याचं पॉकेट असेल, मंगळसूत्र असेल किंवा अन्य कुठल्याही कानातले असतील, अन्य कुठल्याही ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता जर तुमची इच्छा असेल तर। त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये अक्षता ठेवू शकता ज्या अखंड असतात आणि त्यामुळे अखंड सौभाग्याचं फळ मिळत असतं। त्याचबरोबर बघा, त्यामध्ये हळद कुंकू असणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये गजरा असेल, वेणी असेल
किंवा अन्य फुलं असतील ती तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता. तर अशा पण तुम्हाला ओटी घ्यायची आहे आणि ती ओटी बघा सगळ्यात प्रथम तुमच्या आईला एका पाटावर किंवा आसनावर तुम्हाला बसवायचं आहे. तिचे पाय तुम्हाला धुवायचे असतात. तिच्या कपाळाला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे. तुम्ही जी काही ओटी ताटामध्ये घेतलेली आहे ती तुम्हाला ओटी तिच्या ओटीमध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर आईचं दर्शन घ्यायचं आहे, आईचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा पण तुम्हाला एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला आईची ओटी भरायची असते. तर बघा या ज्या काही गोष्टी आहेत ना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या आपण पुन्हा पुन्हा करू शकत नाही. त्यामुळे हा अधिक महिना आहे, हा अधिक महिना 3 वर्षांनीच येत असतो. म्हणून बघा 33 महिन्यांनीच हा अधिक महिना येत असतो. म्हणून या अधिक महिन्याला या ज्या काही गोष्टी आहेत जप तप दान धर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जेवढं आपण या महिन्यामध्ये दान धर्म करतो किंवा जेवढं नामस्मरण करतो किंवा जेवढ्या आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. म्हणजे बघा हा अधिक महिना आहे तर नावाप्रमाणेच याचं जे काही फळ आहे त्यावेळेला अधिकच मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या की या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टींना तितकंच महत्त्व दिलेलं गेलं आहे. आणि म्हणून या महिन्यामध्ये जावायचा मानपण असेल किंवा मुलीने आईची ओटी भरणं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या पाहिजे. आपल्या यथाशक्तीनुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण करायला चुकवू नका. बघा तर याचपर्यंत तुम्हाला आईची ओटी भरायची असते आणि तुम्हाला ही माझी समजली असेलच. अगदी साधी सोपी पद्धत आहे, जसं आपण ओटी भरतो अगदी त्याच पद्धतीने, फक्त त्यामध्ये काही गोष्टी तुम्ही ठेवू शकता ज्या तुमच्या आईच्या आवडीच्या वस्तू आहेत तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. किंवा जर आई नसेल तर काय करावं, विधवा असेल तर काय करावं, मुलगी विधवा असेल तर काय करावं, ह्या सगळ्या प्रश्न तुम्हाला उत्तर मिळालेली असतीलच. तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. ही सेवा मी स्वयंमाचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.